मित्रांनो, मी स्ट्रॉंग सिंगल पर्सन सॉफ्टवेअर बिझनेस बिल्ड करतो आहे आणि सोबतच स्वतःला फिट ठेवतो आहे. पण कोरोनाच्या काळात माझं आयुष्य आणि बिझनेस दोन्ही जवळपास थांबून गेलं होतं. लॉकडाऊन सुरू होण्याच्या 1 वर्ष आधीच मी नवीन घर घेतलं होतं. मोठा EMI सुरू झाला होता आणि अचानक सगळं बंद पडलं. इन्कम जवळजवळ 0 झालं होतं आणि महिन्याचे खर्च मात्र तिथेच होते. सुरुवातीला सेविंग वापरल्या, पण त्या किती दिवस पूर्ण. काही काळासाठी EMIवर सवलत मिळाली, पण ते तर तात्पुरतं समाधान होतं. ते काय परमनंट सोल्युशन नव्हतंच. पैसे तर कमवावे लागणारच होते, पण मी सगळ्यात आधी माझा खर्च कमी करण्याचा निर्णय घेतला. माझा जो स्टाफ होता त्यांच्या पेंडिंग सॅलरीज जेवढ्या होत्या त्या क्लिअर केल्या आणि ऑफिस क्लोज केला. आता तसं हा डिसिजन इमोशनली फार हार्ड होता, पण काय करणार, ऑप्शन नव्हता ना, घ्यावाच लागला. पण त्यामुळे एक झालं की माझा जो खर्च आहे ना तो खूप कमी झाला. म्हणजे एक लोड जे आहे ना ते माझं कंट्रोलमध्ये आलं. पूर्वी माझं काम स्टाफवर अवलंबून होतं. आता मला पूर्ण शून्यातून सुरुवात करायची होती. मी रेफरन्समधून प्रोग्रामिंग प्रोजेक्ट घ्यायला सुरुवात केली. इथे मला एक गोष्ट जाणवली, वर्षानुवर्ष तयार केलेले नेटवर्क कधीच वाया जात नाही. माझ्या काही जुन्या क्लायंट्सनी मला काम दिलं, काही जवळच्या मित्रांनी मला प्रोजेक्ट्स दिले, त्यांचा मी नेहमीच आभारी राहीन. त्या कामामुळे मी पुढचं वर्ष समहाऊ निभावून नेलं. मित्रांनो, माझी सॉफ्टवेअर कंपनी प्रॉडक्ट बेस्ड होती. नवीन सेल्स जवळजवळ बंद झाला होता, पण जुन्या क्लायंट्सकडून मला ॲन्युअल रिव्हेन्यू येत होता. त्या छोट्या छोट्या इन्कममुळे माझा बिझनेस पूर्णपणे बंद नाही पडला. नंतर काय झालं मित्रांनो, एका माझ्या जुन्या क्लायंटने, बाहेरच्या देशातला क्लायंट, तो एक मोठा डिस्ट्रीब्युटर आहे, तो त्याने मला एक मोठा ई-कॉमर्स प्रोजेक्ट दिला. त्याच्यामध्ये त्याची ई-कॉमर्स वेबसाईट, बऱ्याचशा मोबाईल ॲप होत्या. सो ह्या कामामुळे मला पुढचे 2 वर्ष खूप सपोर्ट झाला. म्हणजे एक नवीन भरारी मिळाली, सर्वाईव्ह करायला चान्स मिळाला, ग्रो करायला खूप संधी भेटली मला बघून त्या प्रोजेक्टमुळे. त्या काळात मी फक्त प्रोजेक्ट नाही केलं बरं का, नवीन कामं पण शिकलो, नवीन टेक्नॉलॉजीज पण शिकलो आणि नवीन काम करण्याच्या पद्धती पण शिकलो. एक गोष्ट मला स्पष्ट झाली, फक्त स्वतःचं सॉफ्टवेअर विकून पुढे जाणं आता मला शक्य नव्हतं. कॉम्पिटिशन पण वाढली होती. म्हणून मी टेक्नॉलॉजी पार्टनर म्हणून इतर कंपन्यांसोबत काम करायला सुरू केलं. माझा बिझनेस हळूहळू बदलत गेला आणि मग गेल्या 1 वर्षात AIने सगळंच बदलून टाकलं. आज मी जवळजवळ स्टाफशिवाय बिझनेस चालवतो. कुठली गोष्ट ऑटोमेट करायची, कुठे AI वापरायचं आणि कुठे स्वतः विचार करायचा, हे अनुभवाने शिकवलं. एक गोष्ट मात्र मी कधीच सोडली नाही, ती म्हणजे एक्सरसाइज करणं. कारण दिवसभर मी बसून काम करत असतो. कदाचित माझा बिझनेस खूप मोठा होईल, पण माझी हेल्थ आणि मी जर कमकुवत झालो तर त्याचा काहीच फायदा नाही. त्यामुळे मी त्याची नेहमी काळजी घेतली. मित्रांनो, लॉकडाऊनमध्ये मी बिझनेस वाचवायचा प्रयत्न करत होतो, पण आता मी माझं भविष्य उभं करतो. तुम्ही जर मेहनत करत राहिलात, स्वतःला अपडेट करत राहिलात, योग्य डायरेक्शननी पावलं उचलत राहिलात, तर 100% तुम्हाला यश भेटतं, परिस्थिती कुठलीही असो. तुम्हाला माझा आत्तापर्यंतचा हा जो प्रवास आहे तो कसा वाटला मला नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, फॅमिलीपर्यंत शेअर करा. माझा पुढचा प्रवास फिटनेसचा असो, बिझनेसचा असो, माझ्या आयुष्याचा असो, तुम्हाला पाहायचं असेल तर माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.